तर आमरा मंडळी, मी तुमचा मित्र यश आणि तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। गाडी गिडी घेऊन निघालतो बा कॉलेजला जायसाठी। गाडीनं चेन पाडून रस्त्यातच धोका दिला। मग तिथं पाण्याच्या बाबाले बोलवा लागलं बाबा त्याची गाडी घ्यायसाठी। मग त्याची गाडी घेऊन डायरेक्ट आम्ही निघालो अकोला जायसाठी। अकोल्यात आल्याबरोबर आपल्याला एक मित्र भेटला होता, त्याची गाडी बंद पडवली होती। त्याच्या गाडीला घरात लोक लोटून बाबा मोरणा नदीला टाटा करून डायरेक्ट कॉलेजला एंट्री मारली। तिथं भेटला आपला गाडी आद्या म्हणे लेक्चर आहे फटकन चाल म्हणे। मग 3 बांधव हजर होते आपले वरती। मग लेक्चर खतम करून आलतो बाबा आपल्या सिनियर्सनं बनवले काही प्रोजेक्ट ते पाहायले। मग तिथं बाबा आद्याला सापडली 500 वर्ष जुनी तलवार, म्हणजे की स्केल घेतली ना बाहुबली सारखी। आणि ते दिसल्यावर पोट्टीचे एळेचाले थांबतात का निरा, इकून मारू दे तिकून मारू दे फेकू दे उडू दे, ते करून डायरेक्ट बाहेर आलो। बाहेर आल्यावर बाबा सगळ्यात पहिले आम्ही थंडगार पाणी आमच्या पोटात ओतलं। मग आभूषण तर म्हणे बाबा ते पाणी प्यायल्यानं माझ्या डायरेक्ट पोट जय करायला लागलं। मग तिथून मी त्याला म्हटलं की चाल आपण त्या पोटातली जय बंद करू, सरनं जे प्रोजेक्ट दिले ते पूर्ण करा तुम्ही। मग ते प्रोजेक्ट करायसाठी एक स्पेशल रूम घेतली येईन। मग तिथं प्रोजेक्ट करायला भिडले ना पोट्टे बाबा। हा भूषण त्याच्यातला मेंबर असून काहीच नाही करतो म्हणे बाबा पोट जय करू राहिलं तर मला मोबाईल पाहू द्या म्हणे। मग त्याला बाबा टाटा करून डायरेक्ट आपण आलो खाली, काऊन की पणे आलता आपल्याला घ्यायले। मग कॉलेजच्या गेट पासून याची अर्धा घंटा वाट पाहून मग हजर झाला। मग तो म्हणे पहिले गाडीले पेट्रोल पाजा लागते। मग पेट्रोल पाजलं गाडीला। मग रस्त्यानं लागलो तर पणे म्हणे आपल्याला पवनदाच्या कृषी सेवा केंद्रात जा लागते औषधा घ्यायला। मग पवनदानं औषधा काढून ठेवल्या बाबा तिथं। पवनदा एक आपल्यासारखा शेतकरी आहे आणि त्यांनी याच वर्षी या उद्योगाला सुरुवात केली। त्याला आपल्यासारखे शेतकरी सपोर्ट नाही करणार तर कोण करणार। पवनदा औषधा बी 1 नंबर क्वालिटीचे देते असं मी नाही म्हणत बरं, आमच्या गावातले सर्वजण म्हणतात। आणि तुम्हाला जर पाहिजे अशी औषधात पवनदाच्या दुकानात येऊ शकता मग तुम्ही। त्याचा ऍड्रेस आहे डाबकी रोडच्या रेल्वे गेट जवळ नाना मंगल कार्यालयाच्या समोर। मग भावांनो मी चाललो आता घरी आल्यावर बाबा सचिनदाच्या दुकानात गेलो, काऊन की अजिताले झेंडा शिवायचा होता। मग झेंड्याचा कपडा तिथं नेऊन दिला तर हा त्याला कपडा देऊन दिला। आणि हा गणेशदा मग त्याला पैसे तो त्याचा ड्रेसचे पैसे देत। मग त्याला झेंड्याचं सांगून डायरेक्ट आम्ही आलो चेतन बादशाच्या दुकानात। तिथं गप्पा गोष्टी केला आणि तिथून डायरेक्ट निघालो आम्ही घरी। चला भावांनो आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।